जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचे असेल तर आधी तुमचे मन शांत आणि आनंदी केले पाहिजे. आपण पाप आणि पुण्याच्या संकल्प नंदाचा हा चित्त चोरून घेणार आहे, म्हणून आपलं चित्त हे भगवंताकडे कसं लावावं याचा विचार केल्यापेक्षा आपल्या सर्व संत मंडळीने विचारपूर्वक निर्णय दिला. भक्तिपंथे बहु सोपा पुण्य नागवये आम्हा. भक्तिपंथी हा मार्ग खूप सोपा आहे. डांगोरा पिटून सांगितला, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काशी दराला तुका म्हणे करा जे जे कार झाडू संतांचे मार्ग. भक्तिपंथी हा मार्ग अतिशय सोपा सांगितलेला आहे, कारण या मार्गावर भक्ताला कमी कष्ट आहेत पण देवाला जास्त कष्ट आहेत. तो भगवंत त्या भक्ताला स्वतःच आपलं करून घेतो. नेमकं तो आपलं करून घेण्याकरता नेमकं काय करतो, तो सुंदर असं रूप धारण करून येतो. ते रूप एवढं मनमोहक असतं, ते एकदा पाहिलं नाही की भक्त मात्र सर्वस्व आपल्याला हे सर्व आठवते. असं समजायचं की आपण अजून संसारातच आहोत. असं तुम्ही माझ्या कीर्तनात तल्लीन म्हणून आठवतात आणि आता तुम्ही तल्लीन झाले. आता असं वाटते की तुम्ही हिमालयात आहात. पण कीर्तन सुटल्यावर सर्व आपापल्याच घरी जातात. कोणाचा रॉंग नंबर लागत नाही. होय बाबा, लागते का कोणाचा रॉंग नंबर? कीर्तन सुटलं समजा, तुम्ही आपापल्याच घरी जाता, कोणाच्या दुसऱ्याच्या घरी जाता का? नाही. याचा अर्थ आपल्या चित्तात भगवंत प्रकट होऊ शकत नाही, तो आपण साठवू शकत नाही. तो साठवण्याकरता काय केलं पाहिजे तर आपुला तो एक देव
आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नाही. त्याच्याशिवाय सुखही नाही, त्याच्याशिवाय दुःखही. कारण दुःखही तोच देतो, सुखही तोच देतो. आमच्या संत मंडळीने जीव हृदयामध्ये धरून ठेवलेला आहे.